गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना होलकीचा होल तू इतके कळू दे थांबना गुंतलेला हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आणि बॅकग्राऊंडवरून तुम्हाला कळत असेल की मी कुठे आहे आता. फायनली ज्या दिवसाची आपण वाट बघत होतो तो दिवस आला आहे. आणि अशा प्रकारे होईल असं मला वाटलं नव्हतं, कारण का रात्रीचे 3:30 वाजलेत. माझं लॉग इन चालू होतं, माझे कॉल्स चालू होते आणि त्याच्यामध्ये हर्षाली अचानकमध्ये वॉशरूमला जाण्यासाठी उठली आणि नंतर तिला असं वाटलं की पोटात दुखतं आहे. मग तिला त्रास व्हायला लागला आणि त्याच्यामुळे मी जरा पण वेट नाही केलं. मी, ऋग्वेद, हर्षालीची मम्मी आम्ही घेऊन तिला डायरेक्ट फटाफट हॉस्पिटलला आलो आहे. 5 मिनिटामध्ये हॉस्पिटलमध्ये पोचलो आहे आणि आता डॉक्टर येतात, डॉक्टर चेकअप करतील, तेव्हा आपल्याला कळेल की काय सीन आहे पुढे. सकाळचे 4:30 वाजले. अजूनपर्यंत पूर्ण एक्स्ट्रीम लेवलला पेन नाही स्टार्ट झाला आहे मॅडमला. आणि मॅडमची हालत खूप 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 डाऊन झाली आहे ना, खूप डाऊन झाली आहे. चेहरा तुझा सांगतोय, घाबरू नकोस, काय नाही होणार, स्वामी आहेत आपल्यासोबत. 4:30 वाजलेत आणि आत्तापर्यंत डॉक्टर फक्त चेकअप करत आहेत आणि जेव्हा सांगतील की एक्स्ट्रीम लेवलला जेव्हा लेबर पेन स्टार्ट होईल तेव्हा तिला आतमध्ये घेतील ओटीमध्ये. आणि मोठे डॉक्टरसुद्धा येत आहेत आणि डॉक्टरचं चेकअप लाईनअप सगळं चालू आहे, खूप सारे टेस्ट चालू आहेत ना. काय वाटतं, काय होईल? काय नाही वाटत आता सध्या, घाबरू नकोस, काय नाही होणार. सो पूर्ण दिवसभर हा ब्लॉग तुम्हाला बघत राहायचं आहे. Attention please. Patient calling. Attention please. Patient calling. तुम्ही सर्वांनी आता पाहिलं की हर्षालीला आता ओटीमध्ये घेऊन गेलेत आणि क्युरिओसिटी एवढी वाढली आहे आणि त्यासोबत भीती पण वाटते, कारण का दोन्ही पण चांगलं होते. बेबी पण एकदम हेल्दी राहून दे आणि हर्षाली पण एकदम हेल्दी राहून दे. म्हणजे खरंच खूप टेन्शन झालं लाईफमध्ये. हा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे माझा आणि जे काय होईल ते चांगलं होऊन दे. आता सगळे आई पप्पा वगैरे येत आहेत. हर्षालीची मम्मी तर कालच आली होती आणि आता ऋग्वेद पण आपल्यासोबत आहे. ऋग्वेद, काय वाटतं, काय होणार? ऋग्वेद काका होणार आहे आता. हां, मला तरी मुलगी वाटते. मुलगी, बेबी गर्ल. स्वामींच्या स्वामींच्या कृपेने आम्ही बऱ्याच दिवसापासून, म्हणजे आमची झोप होत नव्हती. अर्ध्या झोपेत आम्ही भीतीपोटी झोपायचो की आता काय होईल. आणि शेवटी अचानक तो दिवस आज आला. 2 डिसेंबर रात्री 3:30 वाजता हर्षालीला पेन स्टार्ट झालं आणि त्यानंतर आम्ही धावपळ करत 5 मिनिटात 7 मिनिटात हॉस्पिटलला तिला घेऊन आलो. त्यामध्येच ऑलरेडी तिचं नाव वगैरे टाकून ठेवलं होतं मी लाईफ हिरो हॉस्पिटलमध्ये. आणि हॉस्पिटल आता पूर्ण एकदम खाली आहे, सन्नाट आहे. कारण का सकाळचे किती वाजले? 6:50. हर्षालीला आता आपल्याला नेलं आहे आणि सांगतात की 1 ते 1.5 तासामध्ये तिला बाहेर आणते. आता काय शब्दच नाहीत माझ्याकडे बोलायला. छान डिझाईन करून दिला आहे आणि थोड्याच वेळात तुम्हाला गुड न्यूज भेटणार आहे. आणि माझं चेहरा तुम्हाला कळतं आहे की मी किती खुश आहे. आणि खुशी काय सांगता येत नाही शब्दांमध्ये. आणि अजून एक गोष्ट, थँक्स टू मम्मा, किती छान हॅम्परने डिझाईन केलं आहे. खूप सुंदर, खूप सुंदर. ज्या गोष्टीची आपण एवढ्या महिन्यापासून वाट बघत होतो ना, खूप खुश पण आहे, रडायला पण येते. म्हणून एका साईडला आलो आहे, सगळ्यांसमोर रडायला खूप जास्त आलं. आणि बऱ्याच दिवसांपासून तुम्ही सगळेजण वाट बघताय ना झाडाची. असा बेबी बॉय, बेबी वैद्य आले आपल्या फॅमिलीमध्ये. ज्युनियर कुणाल असं बोलू शकतो आणि सेम माझ्यासारखं दिसतंय. मला माहिती आहे तुम्हाला सर्वांना आतुरता असेल त्याला बघायची. थोड्याच वेळात मी तुझा फेस तर रिव्हील करणार नाही. आम्ही दोघांनी पण ठरवलं की आम्ही 3 महिने स्टार्टिंगचे फेस रिव्हील नाही करणार आहोत. बट
अजूनपर्यंत हर्षलीला बाहेर नाही आणलं आहे. मला हर्षलीला बघायचं आहे की ती पण कशी आहे. डॉक्टर तर बोलतात की ती पण छान आहे, बच्चू पण छान आहे आणि बच्चूचा वेट पण खूप छान भरला आहे आणि कलर पण एकदम गोरा गोरा आहे माझ्यासारखा. म्हणजे आमचं पूर्ण खानदान गोरच आहे. सो बच्चूचा पण कलर एकदम गोरा गोरा आहे. म्हणजे आनंद मावेन असं झालं आहे. म्हणजे प्रत्यक्ष एक बाप बनण्याची फिलिंग जी असते ना ती आज कळाली आहे की बाप बनणं काय असतं. काका कसं वाटतंय? आजी कसं वाटतंय? फेस आम्ही रिव्हील नाही करणार. फर्स्ट टाइम आमचा बच्चू मिल्क पितोय आणि हॅम्पर जे मोमेंट मिमक्सनं आले होते आणि सगळे येत आहेत कारण का सकाळी लवकर सगळ्यांना बातमी कळाल्यामुळे कोण लवकर येऊ नाही शकत आहे. सगळे हळूहळू जसं माहिती पडेल तसं. हां एकदम नटखट आहे, नटखट. मॉम अँड मीचा हॅम्पर तर तुम्ही सर्वांनी पाहिलंच आणि त्याच्याबरोबर एक गोष्ट म्हणजे घ्यायची राहिली होती ती आहे बाबूची गादी, मॅट्रेस सॉरी. पण त्याच्यामध्ये कन्फ्युजन असा होता की कलर बरेच होते आणि पिंक आणि ब्ल्यू. आता बेबी बॉय होणार आहे की बेबी गर्ल होणार याच्यामध्ये आम्ही कन्फ्यूज होतो. त्यामुळे कुठला कलर घ्यायचा याच्यामुळे मी विनयला बोललो होतो की विनय भैया जब बेबी होगा तभी मैं बाजू में ही हॉस्पिटल आहे, मी लगेच येऊन घेऊन जाईन. त्याच्यामुळे हा गादी मला आवडली. आणि तुम्हाला माहिती आहे शॉपिंगला मी जायचं असेल तर मॉम अँड मीच्या व्यतिरिक्त मी कुठे जातच नाही. आणि वेट वाईप सुद्धा घ्यायचे होते. अजून बऱ्याच काही गोष्टी आहेत जे अजून हॅम्पर मी ओपन पण नाही केलं आहे. जेव्हा ओपन करेन तेव्हा तुम्हाला हळूहळू समजेलच की नक्की आपण काय काय कसं डिझाईन करून दिलं आहे आपल्याला मॉम अँड मीने. आणि स्पेशली ऑल थँक्स टू विनय भैया आणि त्यांचे जे ओनर आहेत सर आणि मॅडम दोघांना पण आणि त्यांच्या स्टाफने पण खूप आम्हाला सपोर्ट केलाय वेगळ्या वेगळ्या गोष्टी दाखवण्यासाठी. इंटरेस्टिंग. अजून तर आमची सुरुवात आहे इकडे. अभी तो शॉपिंग चालू आहे ना विनय भैया? अभी तो शुरुआत आहे. ट्रेलर चालू आगे आगे और धमाका होगा है ना. चलो सो ब्लॉग नक्कीच एंड पर्यंत बघत राहा. बेबी झोपलाय आणि मॉम अँड मीचा हा हॅम्पर तुम्ही सकाळी तर बघितलं तर आता तुम्हाला क्लिअरली दाखवतो ओपन करताना. अनबॉक्सिंग. टेडी बघ किती क्यूट आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स कुंशाली ऑफिशियल. त्यांनी मस्त असं कस्टमाइज केलं आमच्यासाठी. आणि मॉम अँड मी नेक्स्ट तसं तुम्हाला माहिती आहे का मोठ्यामध्ये. आता अनबॉक्स करतो. अनबॉक्स करून दाखव. टेडी झाला आहे आमच्या घरी. सगळे मिमीचे प्रोडक्ट्स आहेत. सगळे मिमीचे. सगळे मिमी. आणि टॉईज बघा हे बघ सगळे टॉईज, खेळणी, सॉक्स, टॉवेल. बस पण करतो. अजून एक गोष्ट असते की पहिल्यांदा बेबीला जर काय भरवायचं असेल तर चमचा वाटीने भरवायचं असतं फर्स्ट मिल्क. तर आम्ही आमच्या बेबीसाठी तुलसी ज्वेलर्समधून कामोड्यातलं त्यांनी मला ऑफरमध्ये चांदीचा चमचा आणि चांदीचा वाडगा दिलाय. वाटी सॉरी वाटीमध्ये आमचा बाबू आता दूध पिणार चांदीच्या वाटीमध्ये. बराच टाइम झाला मला शूट नाही करता आला कारण काय हेच धावपळ सगळे चालू आहे. रिलेटिव्ह सगळे येत आहेत. आई पप्पा पण आले होते सकाळपासून. आणि हर्षदीला जसं तुम्हाला मी सांगितलं की बेबी आला आधी आणि बेबीच्या नंतर 1.5-2 तासानंतर हिला ओटीमधून बाहेर आणला. हर्षलीची हालत आपल्याला बघवत नाहीये. कसं वाटतंय बाबूला बघून? छान वाटतंय. एवढं स्ट्रगल केलं तिने खरंच लिटरली. म्हणजे खूप ब्रेवरीची गोष्ट असते प्रेग्नन्सी म्हणजे. आणि ही गोष्ट सोपी नाही आहे. जसं आपण बोलू शकतो की सीझर झालं आहे किंवा नॉर्मल झालं आहे हे ऐकण्यामध्ये चल नॉर्मल वाटतं बट हां एकदम खुश. तू थँक्यू. सो बाबू आमचा बाहुबली आहे. सगळे सिस्टर लोक बोलतात गोलू गोलू. त्याला नाव पडलंय गोलू. हॉस्पिटलमध्ये गोलू नाव पडलंय त्याला. आणि बेबी आमचा खूप हेल्दी आहे आणि खूप सुंदर आहे. अजून तुम्हाला ह्याच्या पुढे मी जास्त काही सांगू नाही शकत. हां आता गेस्ट सगळे येत आहेत. चालू झाले. सगळ्यांना माहिती पडलंय. हर्षलीच्या घरचे तर पूर्ण खुश आहेत सगळे. हर्षली काका काकी आत्या सगळे रडत आहेत. खुशी काय असं आहे हो. हर्षलीचे सगळे घरचे आलेत. हर्षलीचे काका, छोटा मामा आलाय, छोटी काकी आली.
ना? तो बहुत खुश आहे. दुसरा कोणाला लिहायला सेम ना. हर्षालीसाठी सरप्राईज आहे. हर्षालीची फ्रेंड आली आहे तिला भेटायला. ना ना कॉलेज फ्रेंड आहे. हाय. सो आजचा डे आमचा खूप स्पेशल डे होता. 2 डिसेंबर आणि बेबीचा जन्माचा टायमिंग होता 7:13 2:07:13 असा मेमरी आमची आज बेबीनी येऊन आमच्या लाईफमध्ये एक नवीन काय बोलतात त्याला मिरॅकल आमच्या लाईफमध्ये एक नवीन मिरॅकल झालं आहे. आणि ऑल थँक्स टू यू बाबू. कारण का तू ज्या हिशोबाने सगळं झेललं आहे ना, म्हणजे मी तेवढा विचार पण नाही करू शकत जेवढा एक्स्ट्रीम लेवलला तिला सकाळी त्रास होता, दुखत होता. मी शूटमध्ये नाही दाखवलं कोणालाच बिकॉज थोडंसं मला अनकम्फर्टेबल वाटतं. कारण का मी स्वतःला सावरू शकत नव्हतो. त्याच्यामध्ये शूट कुठे करू, पॅनिक झालेलं पुन्हा स्वतः. त्याच्यामुळे शूट नाही करता आलं मला. आणि आता मम्माला थोडी थंडी लागते, मध्ये मध्ये गरम करते. आणि आमचं गुणी बाळ एकदम मस्तपैकी आता दूध बिदू पिऊन झोपलाय. गार झोपलाय एकदम मस्त. दूध पितो झोपतो. अजिबात चिडचिड नाही, रड नाही, काय नाही अजिबात नाही. एकदम स्मूथ आहे. डोळे असे उघडून असं बघतो. डॅडा, पप्पा, मम्मा, बाबा सगळे. सो फायनली आजचा होता आमचा सो वी आर पॅरेंट्स नाव. आणि या गोष्टीची खुशी छान गोंडस बाळ आलंय आणि स्वामींच्या रूपात आम्हाला बेबी बॉय झालाय ना. आम्हाला असं वाटलं होतं 4ला येईल. हा 4ला येईल दत्त जयंतीच्या दिवशी. बट नाही, स्वामींची अशी इच्छा होता की आजच व्हावा आणि तो आजच आला. आणि पूर्ण मार्गशीर्ष महिना हा चांगला शुभ महिना आहे. त्याच्यामुळे मार्गशीर्ष महिन्यातच झाला. खूप चांगला वार पण छान आहे. मंगळवार होता, गणपती बाप्पाचा वार होता, हनुमानचा वार होता, हनुमानजींचा वार होता. सो फायनली आजचा होता आमचा ब्लॉग. आणि बॅक कॅमेराने नाही दाखवत, मी फ्रंटनेच दाखवतो की आमचा बेबी बॉयला मस्तपैकी आम्ही ह्याच्याखाली छान झोपून ठेवलं. ह्याच्याखाली नेट आहे आणि याच्यामध्ये झोपून ठेवलं बिकॉज एसीची थोडीशी जास्त कुलिंग असल्यामुळे त्याला थंडी नको लागायला. मस्तपैकी रॅप केलं आहे त्याला चांगलं आणि मस्तपैकी गादीवर झोपावलं आहे. आता भेटूया आपण. आता तक अभी तर सुरुवात आहे. आता तर खरी मजा येणार आहे तुम्हाला लोकांना बघायला आमच्या बेबीची. आता तुम्ही प्रेग्नन्सी तर बघितले, प्रेग्नन्सीचे तुम्ही आमचे स्टेप्ससुद्धा बघितले, दिवससुद्धा बघितलेत की आम्ही कसे महिने आमचे घालवले. बट आता तुम्हाला सगळ्यांना क्युरियोसिटी असेल बेबीचा फेस बघण्याची. बट यार सो सॉरी गाईज, पण आम्ही एवढ्या लवकर फेस रिव्हील नाही करू शकत. तुम्हाला सर्वांना माहितीच असेल याच्या मागचं रिझन की स्टार्टिंगचे 3 ते 6 महिने आपण बेबीचे फेस रिव्हील नाही करत. त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी त्याच्या मागे नजर, अंधश्रद्धा, आता लोक बोलतील अंधश्रद्धा पण असू शकते. बट दॅट इज नॉट द फॅक्ट. बट आता बघूया. तरी पण आम्ही 3 months तरी नाहीच रिव्हील करणार आहे बेबीचा फेस. बट आता एक्साइटमेंट जेव्हा आम्ही घरी जाऊ, बरेचसे ब्लॉग्स येणार आहेत आता. सो आमच्या चॅनलला जे कोणी नवीन असेल त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करा. आणि प्रेग्नन्सीच्या बद्दल आम्ही अजून एक ब्लॉग बनवणार आहोत नक्कीच लवकरच. त्याच्यासुद्धा रिकवर झाल्यानंतर मम्मा रिकवर झाली पाहिजे ना, आमची मम्मा रिकवर झाली पाहिजे. खूप म्हणजे खूप खुश आहे आम्ही. खूप खुश आहेत माझे आई पप्पा, हर्षालीचे मम्मी पप्पा, पूर्ण फॅमिली खुश आहे. म्हणजे अनएक्सपेक्टेड एकदम हेल्दी बेबी बॉय आणि गोरा चिट्टा एकदम. माझे पप्पा गावाला सर्वांना फोन करून सांगतात अरे फॉरेनर आलाय म्हणजे खानदानी कलर आहे. आमच्या वैद्य खानदानामध्ये सगळ्याच गोरे आहेत, त्याच्याबद्दल प्रश्नच नाही, वादच नाही. सो असा होता आमचा प्रेग्नन्सीचा ब्लॉग. जास्त काही मला शूट नाही करता आला आणि जास्त काही बेबीबद्दल सुद्धा दाखवता नाही आला. आणि पाहुणे येणं जाणं चालू होतं आणि हॉस्पिटलचे टर्म्स अँड पॉलिसीज तुम्हाला माहिती आहे ना की कसं की जास्त लोकांना अलाउड नाही करत रूममध्ये. एकच नवीनच फर्स्ट डेचाच बेबी आहे, त्याच्यामुळे जास्त सगळे क्राऊड नको ना व्हायला, त्याच्यामुळे जास्त काही शूट नाही करता आला. सो भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सो जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट ब्लॉग.